नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महिला व बाल विकास विभाग या अंतर्गत संरक्षण अधिकारी या पदाची नवीन सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा, या पदासाठी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्या अगोदर बघा, तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की महिला व बाल विकास विभाग सरळ सेवा भरती जाहिरात क्रमांक जो की तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. बघा, यामध्ये काय काय माहिती देण्यात आलेली आहे. बघा, ही जी जाहिरात आहे शॉर्ट मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये बघा, तुम्हाला फक्त पदाचे नाव, त्यासोबतच अर्जाला कधीपासून सुरुवात होणार आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. त्यासोबतच बघा, मी तुम्हाला या पदासाठी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा काय लागणार आहे याच्याबद्दलची पण माहिती तुम्हाला मी देणार आहे. म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. आता बघा, तुम्ही इथं बघू शकता की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आचारसंहितेच्या काळात संरक्षण अधिकारी कनिष्ठ संवर्गातील रिक्त असलेली 17 पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्याबाबतच्या प्रस्तावास शासनाने जे की दिनांक 14/11/2025 अन्वये मान्यता देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता की संरक्षण अधिकारी कनिष्ठ संवर्गातील रिक्त असलेली 17 पदे, एकूण जर बघितली तर 17 पदे भरल्या जाणार आहेत. संरक्षण अधिकारी म्हणजे की ग्रुप सी गट क ची ही पोस्ट असणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा, त्याच खाली तुम्हाला संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी किती दिल्या जाणार आहे. तर बघा, S6 नुसार जर बघितलं तर 19,900 ते 63,200 एवढी तुम्हाला वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. या संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील रिक्त असलेली पदे 17 भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. बघा, या भरतीसाठी जर बघितलं तर केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहेत. सदर सरळ सेवा भरती प्रक्रियेशी संबंधित सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची सुविधा जे की बघा, तुम्हाला हे संकेतस्थळ देण्यात आलेले आहे. या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दिनांक 8/12/2025 पासून उपलब्ध होणाऱ्या ऑनलाईन लिंकवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करावेत. प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता केवळ उक्त संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने भरलेला अर्ज व ऑनलाईन पद्धतीने भरण्यात आलेली परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येणार नाही. आता बघा, तुम्हाला जर बघितलं तर ही जी तुम्हाला संकेतस्थळ देण्यात आलेला आहे, दिनांक 8/12/2025 या तारखेपर्यंत जर बघितलं सविस्तर जाहिरात या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असणार आहे. आणि यासाठी जर बघितलं तर ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीय कॅटेगरीसाठी 900 रुपये जे परीक्षा शुल्क लागणार आहे, यावर तुम्ही विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आता बघा, भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व कार्यक्रम, वेळापत्रकातील बदल इत्यादी बाबतची सूचना जी आहे तुम्हाला या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील. उमेदवारांशी भरती प्रक्रियेबाबत कोणताही स्वतंत्रपणे पत्रव्यवहार करण्यात येणार नसून सदर संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सूचनांची दखल घेऊन त्यानुसार कारवाई करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी. आता बघा, जर का तुम्हाला वेळोवेळी या माहिती व चेक करता येत नसेल तर बघा, मी सविस्तर माहिती माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देत असतो. म्हणून ज्या कोणा विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनल अजूनपर्यंत जॉईन केलेलं नसेल तर बघा, टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्यावरून तुम्ही जॉईन होऊन संपूर्ण ज्या भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत मिळू शकाल. आता बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची सुरुवात दिनांक जर बघितली तर 8/12/2025 या तारखेला जर बघितलं दुपारी 3 वाजेपासून जे सुरुवात होणार आहे. त्यानंतर बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक जे की बघा 22/12/2025 राहणार आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आता बघा, या भरती संदर्भातील ही जी शॉर्ट माहिती जी आहे वृत्तपत्रामध्ये आलेली आहे, जशी की याची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. आता बघा, या पदासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, वयोमर्यादा किती पाहिजे याबद्दलची माहिती मी तुम्हाला देतो. तर बघू शकता तुम्ही इथं तुम्हाला संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क या पदासाठी जर बघितलं तर वयोमर्यादा, त्यासोबत बघा शैक्षणिक अर्हता काय लागते याबद्दलची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे, ते आपण जाणून घेऊया. संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क या पदावरील नियुक्ती ही निवड समितीद्वारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालाच्या आधारे शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांमधून खालील निकषांची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांची नामनिर्देशाने नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने करण्यात येणार आहे. जे की बघा, तुम्हाला इथे वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. किमान वयोमर्यादा जर बघितली तर 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा जर बघितली ओपन कॅटेगरीसाठी तर 38 वर्ष आणि जे काही मागासवर्गीय कॅटेगरी म्हणजे की SC ST त्यांना 43 वर्षापर्यंत ते अर्ज करू शकतील, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा, शैक्षणिक अर्हताबद्दल जर माहिती बघितली तर तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे की कोणत्याही विषयातील पदवी धारण करणारी व्यक्ती म्हणजे की बघा, कोणत्याही विषयात तुमचं जर का पदवी झालेली असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकाल. आता बघा, यासाठी जर बघितलं तर जास्त काही जागा निघालेल्या नाहीयेत, 17 जागा रिक्त आहेत आणि या 17 जागेसाठी जर बघितलं ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. गट क ची ही पोस्ट आहे आणि बघा, पोस्ट जर बघितली तर खूप छान आहे आणि वेतन श्रेणी जर बघितलं तर वेतन श्रेणी पण तुम्हाला मी आधी सांगितली काय आहे त्याबद्दलची. तर बघा, अशा प्रकारची आजच्या भरतीची अपडेट जी मी तुम्हाला सांगितलेली आहे.
आता बघा या भरती संदर्भातील जेवढे काही मागील वर्षाचे पेपर आहे ते मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे माझ्या टेलिग्रामवरती. जर तुम्हाला पाहिजे असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुम्हाला टेलिग्रामवरती ते प्रोव्हाइड करू शकेल. आणि या भरती संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जशी काही याबद्दलची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तेव्हा पण मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून देणार आहे, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजून येणार. तर बघा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून ते या भरतीसाठी अप्लाय करू शकतील. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.